स्थूल वाचन मोठे होत असलेल्या मुलांनो. लेखक डॉक्टर अनिल काकोडकर. भारतातील सुप्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ, भारतीय अणुऊर्जा मंडळाचे माजी अध्यक्ष, भारत सरकारच्या पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित. मोठे होत असलेल्या मुलांना उद्देशून डॉक्टर काकोडकर यांनी हे पत्र लिहिले आहे. त्यांचे बार्कमधील अनुभव मुलांचे भावविश्व निश्चित समृद्ध करतील. कुठल्याही मोठ्या कामाची सुरुवात असंख्य छोट्या छोट्या कामातून होत असते, म्हणून कोणतेही काम कमी दर्जाचे न मानता ते करायची सवय ठेवली तर मोठी कामे करताना अडचणी येत नाही, असा संदेश त्यांनी या पाठातून दिला आहे. मोठे होत असलेल्या मुलांनो, या पत्रातून मी तुम्हाला माझे बार्कमधील 2 अनुभव सांगणार आहे. मला खात्री आहे माझे हे 2 अनुभव तुम्हाला अधिक अभ्यास करून तुमच्या भूमिका निश्चित करायला मदत करतील. मग आता बार्क म्हणजे काय? तर बार्क म्हणजे भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर. इट्स अ शॉर्ट फॉर्म और इट्स अ एब्रीवेशन ऑफ BARC. तो ये क्या है, इसके बारे में हम नेक्स्ट पैराग्राफ में देखेंगे. तो इस लेटर से, या पत्रातून डॉक्टर अनिल काकोडकर यांनी इन्होंने विद्यार्थियों को क्या बताया है कि मैं जो मेरे 2 अनुभव आप लोगों के साथ शेयर कर रहा हूँ, तो उससे आप लोगों को आपके फ्यूचर में आपकी भूमिका यानी कि आपका गोल जो है वह निश्चित करने में सहायता मिलेगी. तर मुलांनो, आधी मी माझे 2 अनुभव सांगतो. हे 2ही अनुभव मी कॉलेज संपवून बार्कमध्ये ट्रेनिंग स्कूलला गेलो तेव्हाचे आहेत. अरे हो, बार्क म्हणजे काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. सांगतो. बार्क हे भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर म्हणजे भाभा अणुसंशोधन केंद्र या नावाचे लघुरूप आहे. होमी भाभा यांनी भारतातील अणुसंशोधनाचा पाया घातला, म्हणून त्यांचे नाव या संस्थेला दिले आहे. तर बार्क ही संस्था आता प्रचंड मोठी आहे. पण मी तिथे ट्रेनिंग स्कूलला गेलो तेव्हा ती संस्था सुरू होऊन जेमतेम 7 वर्षे झाली होती. आम्ही जवळपास 100 मुली होतो. मी ट्रेनिंग स्कूलला असताना होमी भाभा 3-4 वेळा आले होते. प्रचंड स्फूर्तिदायक व्यक्तिमत्व होतं ते. एकदा आम्ही त्यांना विचारलं, आम्ही इतकी मुली आहोत, पण सर्वांना पुरेल इतकं काम कुठे आहे इथे? ते म्हणाले, तुम्ही त्याची काळजी का करता? तुम्ही सर्वजण संशोधन करत राहा. त्यासाठी सरकारला खर्च किती येतो याचा आत्ता विचार करू नका. मात्र एक करा, तुम्ही स्वतःच काम निर्माण करा. आपण काय काय करायचं हे तुम्ही स्वतःच ठरवा. बॉसने सांगितलं तेवढंच काम करायचं आणि सांगितलं नसेल तर आपल्याला कामच नाही असं समजायचं, हे चूक आहे. ही प्रवृत्ती गेली पाहिजे. भाभांनी सांगितलेला हा मुद्दा माझ्या मनावर कोरला गेला आणि मुलांनो, स्वानुभवाने सांगतो, एकदा हे लक्षात आलं ना तर स्काय इज द लिमिट. बोट धरून चालवणं किंवा दिशा दाखवणं हे पहिल्या 8-10 वर्षापर्यंत ठीक आहे, आवश्यकही आहे. पण अंतिमतः स्वतःच स्वतःला सक्षम करता आलं पाहिजे, ऊर्जा मिळवता आली पाहिजे आणि स्वतःचे मार्ग शोधता आले पाहिजेत. प्रस्तुत उतार्यात
आपण काय बघत आहोत की बार्क म्हणजे काय आहे मग? भाभा एटॉमिक रिसर्च सेंटर्स। क्या है यह? भाभा अणुसंशोधन केंद्र, जिसका जो बेस है किसने रचा था? डॉक्टर होमी भाभा। और उनका जो कार्य था उस वजह से उनका नाम इस रिसर्च सेंटर को दिया गया, यानी कि क्या? भाभा एटॉमिक रिसर्च सेंटर। तो इस सेंटर में लेखक ने एडमिशन ली थी और तब वे लगभग 100 बच्चे थे। तो जब उनका ट्रेनिंग शुरू हुआ तब कई बार डॉक्टर भाभा वहाँ आके गए। तो उनका जो व्यक्तित्व था डॉक्टर भाभा का, तो वह कैसा था कि वह बहुत ही स्फूर्तिदायक, बहुत ही प्रेरणा देने वाला था। तो इस वजह से लेखक जो है वो बहुत ही इंस्पायर हुए थे डॉक्टर भाभा से। और जब वे आते थे तो लेखक ने एक बार उन्हें क्या पूछा है कि अभी हम इस जगह इतने बच्चे हैं तो हम लोगों के लिए पूरा होगा इतना काम किधर है? तर म्हणजे आम्ही एवढे मुलं आहोत, आमच्यासाठी पुरेल इतकं काम इथे कुठे आहे? तब उन्होंने हमें कहा था, तेव्हा त्यांनी आम्हाला काय सांगितलं होतं की तुम्ही त्याची काळजी करू नका, तुम्ही तुमचं संशोधन करत रहा, यानी कि आप अपना जो रिसर्च का काम है वह चालू रखो। जो खर्चा आएगा वह सब जो गवर्नमेंट है वह देख लेगी। तो उन्होंने हमें एक भी बताया, उसमें हमने एक अनुभव लिया, एक लेसन पढ़ा वहाँ पे कि हमें क्या करना है, अपना जो काम है वह खुद निर्माण करना है। यानी कि क्या? ऐसे नहीं कि अभी मैं क्या करूँ क्या नहीं करूँ यह सोचते ही नहीं रहना है। तो हमें अपना जो काम है वह खुद क्रिएट करना है, खुद बनाना है। उससे क्या होगा कि हम में एक हैबिट भी आएगी कि हम कुछ अच्छा कर सके, कि ऐसे नहीं कि हमारा बॉस बताएगा तो ही हम काम करेंगे और नहीं बताया तो हम बैठे रहेंगे। यह जो प्रवृत्ति है वह बहुत ही गलत है। ऐसा एक अनुभव लिया था। और दूसरा क्या था कि स्काई इज़ द लिमिट, यानी कि क्या कि जब हम काम करते रहेंगे तो क्या होता है कि जो आकाश है हमारे लिए अमर्यादित होता है। यानी कि क्या? अगर हम काम करेंगे तो हम सोचते रहेंगे कि मुझे ये करना है वो करना है, इससे हमें ढेरों रास्ते तैयार हो जाते हैं। इसलिए हमें क्या करना है, अपना जो मार्ग है, खुद का जो मार्ग है वह हमको ही ढूंढना है और हमें जो है खुद को सक्षम बनाना है। तो लास्ट में क्या बताया है लेखक ने कि अगर हम अपना मार्ग खुद ढूंढेंगे तो हमें एक ऊर्जा मिलेगी और हम उस कार्य में क्या होंगे, सक्षम होंगे और अपना जो ध्येय है वह हम पा सकेंगे, हम हमारे लक्ष्य में सफल हो जाएंगे। आता दुसरा अनुभव सांगतो। ट्रेनिंग स्कूलमधील प्रशिक्षण संपवून मी बार्कमध्ये इंजिनियर म्हणून जॉईन झालो। तेव्हा तिथे मेटलायझिंग प्रक्रियेवर मला काम करायला सांगण्यात आले। आमच्याकडे त्यासाठी यंत्रसामग्री होती, पण कोणीही ती वापरली नव्हती। म्हणून मी म्हणालो, मी यावर काम करतो, पण यासाठी मला एक वेल्डर व एक फोरमन यांची गरज आहे। तेव्हा मला सांगण्यात आलं, तुला आता काहीच मदत मिळणार नाही, तुला स्वतःलाच सर्व करावं लागेल। वरिष्ठांची आज्ञा म्हणून मी सुरुवात केली आणि बरीच धडपड करून ते काम पूर्ण केलं। मग त्यांनी त्या कार्यक्रमाची व्याप्ती वाढवली, हे करूया ते करूया असं बरंच काय म्हणाले आणि मग विचारलं, आता सांग
तुला काय पाहिजे? तुला वेल्डर मिळेल, फोरमन मिळेल, आणखी जे हवे असेल ते सर्व मिळेल. यावर मी म्हणालो, आता मला काहीच नको. मी स्वतः सर्व करीन. ते म्हणाले, काम सुरू करण्याआधीच लोक काय काय मागण्या करतात आणि या वृत्तीमुळेच आतापर्यंत जे काम झालेलं नव्हतं म्हणून आम्ही तुला वेल्डर व फोरमन द्यायला नाही म्हणालो होतो. मात्र आता तुझ्या हाताखाली पाहिजे तेवढे लोक घे. आता ते तुझं ऐकतील, कारण त्यांनी पाहिलंय तू हे करू शकतोस. आणि आता हेही लक्षात घे की एकटा माणूस जास्त काम करू शकत नाही. थोडक्यात काय तर तुम्ही करू शकता हे आधी दाखवा, मग इतरांना सांगा. आपल्याला येत नसताना दुसऱ्यांना काम सांगणं योग्य नाही. हा धडा त्या दुसऱ्या अनुभवातून मी शिकलो. आता दुसऱ्या पॅरेग्राफमधला अनुभव काय आहे लेखकांचा, की ट्रेनिंगमधील त्यांचं जे शिक्षण आहे, प्रशिक्षण जे आहे ते संपवून ते बार्कमध्ये इंजिनियर म्हणून जॉईन झाले होते. मग तेव्हा त्यांना मेटलायझिंग प्रक्रियेवर काम करायचं होतं. मेटलाइजिंग यानी कि क्या, कि एखादी जो वस्तु होती है तो उसके बेस पे एक आवरण लगाया जाता है, तो उसे क्या कहते हैं? मेटलाइजिंग. यानी कि उसके बेस पे, वस्तु के बेस पे एक कोट लगाया जाता है, मेटल का एक कोट लगाया जाता है उसके सरफेस पे. तो वो करने के लिए उन्हें कुछ लोगों की ज़रूरत थी. तो उन्होंने कुछ लोगों, उनके जो वरिष्ठ थे, उनके जो हेड थे, उनको कहा कि यह काम करने के लिए मुझे कुछ लोगों की ज़रूरत है. लेकिन जो उनके हेड थे, उनके बॉस थे, उन्होंने क्या किया? मना कर दिया और बोले की तुला आता मदत मिळणार नाही. जे काय करायचे आहे ते तुला स्वतःलाच करावं लागेल. तो इसलिए लेखक ने क्या किया? वह जो काम था वह खुद ही किया और उसमें वे सफल रहे. और उनकी सफलता होने के बाद जो उनके वरिष्ठ थे, उनके जो बॉस थे, उन्होंने कहा कि अभी तुझे जो चाहिए, जो आदमी चाहिए मैं तुम्हें दूंगा. पण लेखक म्हणे आता तर मी सर्व काही करू शकतो. मग त्यावर त्यांचे जे बॉस होते ते काय म्हटले आहेत की यासाठी आम्ही तुला लोक दिले नव्हते, मदतनीस दिले नव्हते, हेल्पर दिले नव्हते. का तर स्वतःला आधी आलं तरच आपण आपल्या खाली जे लोक असू, आपल्या अंडर जे काम करणारे लोक असू, जो हमारे अंडर काम करने वाले लोग हैं, उनसे हम काम करवा सकते हैं. अभी जो तुमने मेटलाइजिंग की प्रक्रिया की, यह सब इन आदमियों ने देखा है और उन्होंने देखा है कि तुमने कैसे मेहनत की है, तो वो अभी तुम्हें अच्छे से हेल्प करेंगे. इसलिए हमने क्या किया कि आपको हेल्प के लिए आदमी नहीं दिए. मग या उतार्यात लेखकांनी काय अनुभव घेतला आहे की आधी दाखवा मग इतरांना सांगा. यानी कि उन्होंने क्या किया है? पहले खुद वह काम सीखे हैं और उसमें वह निपुण हुए हैं, श्रेष्ठ हुए हैं. उसके बाद ही उन्होंने जो उनके नीचे लोग थे उन्हें सहायता के लिए लिया और उनकी तरफ से वह काम करवा के लिया. इसलिए उन्होंने यह जो दूसरा अनुभव था यह लिया कि आदि कि कोई भी काम हो वह हमें पहले खुद करना चाहिए, उसके बाद लोगों को बोलना चाहिए कि आप ये काम ऐसे करो वैसे करो. अगर हमें उस काम के बारे में कुछ पता ही नहीं है तो हम दूसरों को गाइड कैसे कर सकते हैं. इसलिए यह जो अनुभव है, आधी दाखवा मग इतरांना सांगा, हा एक अनुभव लेखक शिकले होते. डॉक्टर अनिल काकोडकर यांचे हे जे 2 अनुभव होते की पहिला काय होता? प्रत्यक्ष अनुभवातून शिकणे हे परिणामकारक असते.
त्याच्यानंतर आधी केले मग सांगितले, स्काय इज द लिमिट, असे 2-3 अनुभव त्यांनी सांगितले आहे की कोणतंही काम जे आहे तर ते आपण आधी शिकायचं असतं. आपली जी भूमिका है, हमारा जो ध्येय है वह हमें निश्चित करना है. उसके बाद हमें खुद से क्या करना है, अपने लिए काम क्रिएट करना है. उससे ही क्या होगा, हमें अनेक तरह के अनुभव आएंगे, उससे हम नया नया कुछ सीखेंगे और कुछ अच्छा करेंगे. तो हमारे लिए क्या होगा, हमारे लिए स्काई इज़ द लिमिट होगा. उसके बाद क्या होगा, हम सक्षम बनेंगे, हमारा जो ऊर्जा है हमारी वह बढ़ेगी और हम हमारे जो डिसीजन है वो हम खुद ले सकेंगे. और दूसरा हमने क्या सीखा कि अगर हमें कुछ करना है, किसी को गाइड करना है तो क्या करना है, आधी केले मग सांगितले. यानी कि अगर हमें किसी को कुछ बताना है, कुछ करके दिखाना है तो क्या होना चाहिए, उस चीज़ के बारे में हमें पूरी तरह से ज्ञान चाहिए. नहीं तो हमारे पास उस चीज़ का ज्ञान नहीं ले और हम चले एक फलटन लेके कि हाँ मुझे ये काम करना है, लेकिन उस काम में क्या करना है अगर वो मुझे खुद को पता नहीं तो मैं दूसरों को कुछ सिखा नहीं पाऊँगा, कुछ पढ़ा नहीं पाऊँगा. इसलिए अनिल काकोडकर जी के यह जो अनुभव है यह हमारी लाइफ के लिए बहुत ही इम्पोर्टेंट है कि हमें क्या करना है कि जो खुद का काम है वह खुद करना है, अपने जो रास्ते हैं वह हमें ढूंढने हैं और अपनी जो भूमिका है, अपना जो ध्येय है वह हमें खुद को ही निश्चित करना है.